जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत. रेंदाळमध्ये आजी माजी सैनिक प्रतिष्ठानचा भव्य शुभारंभ. रेंदाळ येथे आजी माजी सैनिक प्रतिष्ठानच्या स्थापना व उद्घाटन सोहळ्याचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. ज्येष्ठ माजी सैनिक विलास पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभेदार निवृत्त तानाजी संकपाळ होते. यावेळी सरपंच सुप्रिया पाटील, उपसरपंच मुकुंद पतंगे, पोलीस पाटील सचिन पुजारी यांच्यासह अनेक आजी माजी सैनिक, वीर नारी, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात कार्याध्यक्ष संजय पाटील यांनी सैनिकांचा त्याग, शौर्य आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी सैनिकांच्या समस्या सोडवणे, शासकीय योजनांचे मार्गदर्शन, युवकांना सैन्य भरतीसाठी प्रशिक्षण देणे आणि सामाजिक उपक्रम राबविणे ही संस्थेची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे सांगितले. कार्यक्रमात वीर नारी, ज्येष्ठ माजी सैनिक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. रेंदाळमधील हे प्रतिष्ठान देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारे प्रभावी व्यासपीठ ठरणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. जागृत जनमत न्यूजसाठी रेंदाळहून संजय पाटील.